नमस्कार दर्शकों, आप देख रहे हैं आवाज इंडिया। महाराष्ट्र में विधानसभा चुनाव की मतगणना के बाद महायुति को बहुमत मिला है। एक सप्ताह बीत जाने के बावजूद अब तक सरकार नहीं बन पाई है। राज्य में सरकार के गठन को लेकर विपक्षी गठबंधन महाविकास अघाड़ी की सहयोगी शरद पवार ने निशाना साधा है। शरद पवार का कहना है कि एक सप्ताह बीत जाने के बाद भी राज्य में सरकार का गठन नहीं हो पाया। ये राज्य के लिए अशोभनीय है। स्पष्ट बहुमत के बाद सरकार न बनना, इससे पता चलता है कि जो बहुसंख्य हैं उन्हें कोई फर्क नहीं पड़ता। साथ ही शरद पवार ने ईवीएम सहित कई मुद्दों पर अपनी बात रखी। पण सगळ्या राज्याची देशाच्या निवडणुकीतच मोठ्या प्रमाणात पैसा आणि सत्तेचा गैरवापर हा करून निवडणुकीची सगळं यंत्रणाच हातात घ्यायची हे चित्र यापूर्वी दिसलेलं होतं. ते यावेळी महाराष्ट्रात बघायला मिळाले आणि त्याचा परिणाम लोकांची अस्वस्थता वाढलेली आहे. त्यांनी राष्ट्रीय कर्तव्य, देशाची आवश्यकता म्हणून ही भूमिका घेतली, पण त्यांनी एकट्यानेच ही भूमिका घेणं हे काही पुरेसं नाही. शेवटी एक प्रकारचा जनतेचा उठावच या सगळ्या प्रश्नाच्या संबंधी केला नाही तर संसदीय लोकशाही पद्धती ही उद्ध्वस्त होईल अशी चित्र या ठिकाणी आज दिसतं. देशाची सूत्र ज्यांच्या हातात आहेत त्यांना याच्याबद्दलचं काही कळलेलं नाही की निवडणूक आयोग इतक्या चौकाची भूमिका चुकीची घेईल असं आम्हाला वाटलं नाही. त्या संस्थेवर गैरविश्वास आम्ही व्यक्त केला नाही, पण निवडणुकीच्या नंतर याच्यात तथ्याचं कायमापशी दिसतं. त्याची आकडेवारी जी आलेली आहे शेवटच्या 2 तासाची ती धक्कादायक अशा प्रकारची आहे. बाळासाहेब थोरात जे बोलले ते इतकं बाळासाहेब नाही अशी माहिती अनेकांनी दिली, आधारासह दिली आणि त्याचा विचार हा करावा लागेल. काँग्रेस पक्षाची कार्यकारिणीची बैठक झाली, त्याच्यात या विषयाची काही चर्चा झाली आणि एकत्रित बसून ही जे इंडिया आघाडी हे जे संघटन तयार केलेलं होतं त्यांनी हा विषय घ्यावा अशी चर्चा आहे. माझ्या मते सोमवारी मंगळवारी याच्यात काहीतरी निर्णय होईल. इतकं स्पष्ट बहुमत असताना या राज्यात सरकार बनत नाही आणि आजच वाचलं की आता 5 तारखेला काय होण्याची शक्यता. याचा अर्थ स्वच्छ आहे की लोकांचं मत, बहुमत या सगळ्या गोष्टी काही महत्त्वाच्या नाहीत.